आम्ही 100 रुपयापासून नोकऱ्या केल्यात तरी पण त्यांनी आणखीन पेन्शनचे 400. दिव्य लोकभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषदच्या आवारामध्ये सध्या अंगणवाडी सेविकांचं आंदोलन चालू आहे, धरणे आंदोलन चालू आहे. त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण पाहणार आहोत. आपल्यासोबत काही अंगणवाडी सेविका आहेत. काय नाव आहे तुमचं? माझा मुक्ताबाई बाबूराव शिंदे. काय मागण्या आहेत तुमचं? आम्ही 100 रुपयापासून नोकऱ्या केल्यात तरी पण त्यांनी आणखीन पेन्शनचे 4 सुद्धा काढले नाहीत. यांना लाज वाटायला पाहिजे सरकारला. पेन्शनचे 4 काढायला पाहिजे. कशाचं काय ते म्हणले गिरजेटी ते बी नाही, काहीच नाही. आता आज आम्हाला समजलं लेकरा बाळांना नाही सांभाळलं तर आम्ही खायचंय काय? आम्हाला पेन्शन मान्य झालीच पाहिजे, अर्धी पेन्शन दिलीच पाहिजे. काय सांगाल, किती दिवस झालं तुमची पेन्शन आलेली नाही? आणि आम्हाला ऑक्टोबर 2024 पासून शासनाने प्रोत्साहन भत्ता 2000 रुपयाची मंजुरी दिलेली आहे, पण आता 7 महिने झालं तरी आणखीन आम्हाला प्रोत्साहन भत्ता हा मिळालेला नाही. तर शासनाने ते आमचा प्रोत्साहन भत्ता प्रत्येक महिन्याला मानधनामध्ये ते द्यायला पाहिजे. आणि फेस कॅप्चरची जी प्रणाली आहे, फोटो काढायचे, ते आम्ही तर एवढे परेशान आहेत, पण पालक पण परेशान होतात. आम्ही त्यांच्या पाठीमागे राहतो कारण की ते दिवस होत नाही. मग पालक तरी आमच्या सोबत किती वेळ थांबणार आहेत? त्याच्यामुळे शासनाने पालक सहकार्य करत नाही, सहकार्य करत नाही. मी पुरुषोत्तमपुरी तालुका माजलगाव तालुक्यातले आहेत आम्ही. संगीताची दादमाने. आणि मुलांचं फेस कॅप्चर करायचं म्हटलं की मुलाचा नसला जुळत चेहरा किंवा आईचा किंवा वडिलांचा टाका. एखाद वेळी त्या आईचा पण जुळत नाही, चेहरा जुळतच नाही. त्या म्हणते 10 वेळा ते कटाळून जाते. ते म्हणजे आम्हाला ते आहार पण नको तुमचा आणि आम्हाला ते फेस कॅप्चरही नको. आम्हाला तुम्ही नाही दिलं तर आम्हाला आहारच नको तुमचा. शासन काहीच करत नाही. काय नाव तुमचं? माझं सागर सखाराम गोळेकर. कुठून आलात? माजलगावून आले मी. काय सांगाल, मागण्या जर मान्य नाही झालं तर काय पुढचं काय तुमचं आंदोलन? आणखीन आंदोलन आमचं बेमुदत संप होईल आणि आंदोलन पण चालूच राहील. तुमचं काय नाव आहे? मंगल प्रभाकर तौर, पुरुषोत्तमपुरी. पुरुषोत्तमपुरून आला. काय तुमचं आता हे मागण्या इथं चालू होतं? किती लोक किती बस आता स्वीकारलात तुम्ही? किती लोक एवढे काहीच मागणी आमच्या दरवेळेस आम्ही हे करतो, पण काय 1200 लोक येत. पावसात आलो, कोणी सरकारी अधिकारी या ठिकाणी आलं होतं तुमच्या उपोषणाला? आणखीन कोणीच नाही आलं. नाही आले नाही आतापर्यंत नाही. मी बर्दापूरून आलेले आणि हे फेस कॅप्चर जे आहे का ते बंद झालं पाहिजे. कारण कितके पालक जर आम्हाला इतका हे करायलेत ना, रिस्पॉन्स देणार त्याला. त्यांच्याकडे पहाटे जायचं, 7 वाजल्यापासून फिरालो, संध्याकाळी 8ला पण चाललोत, 9ला चाललोत. आणि पुरुषांचं जे फेस कॅप्चर आहे त्याला समोर असा मोबाईल धरून आम्हाला त्यांच्याकडे बघावं लागायले आणि ते होईच नाही ते फेस कॅप्चर. इतके परेशान आहेत. पालक म्हणाले तर आम्हाला नको येते, THRच नको आम्हाला, निकट दर्शक आमचा फोटोही नको म्हणाले, नकोच म्हणाले. प्रशासकीय कोणी अधिकारी आले ते काय तुम्हाला काय मागण्या तुमच्या त्यांच्यापुढे मांडल्यात? नाही काहीच नाही सर. त्यांच्याशी अंदोलनापाशी कोणी चाललं नाही. हे होत्या जिल्हा परिषदच्या आवारामध्ये अंगणवाडी सेविका यांचे बेमुदत आमरण उपोषण आहे, आंदोलन आहे. यांच्या काय मागण्या आहेत, आता प्रशासन काय दखल घेतं याकडे आपण पाहणार आहोत. अशाच अपडेट नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.